56 कोटी रुपयांची डिजिटल लूट केली जाते. म्हणजे जे स्कॅमर्स आहेत, डिजिटल स्कॅमर्स, ते दररोज 56 कोटी रुपये कोणत्या ना कोणत्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांच्या खिच्यातून काढत असतात. महिन्याला ही साधारण 2000 ते 2500 कोटी रुपयांपर्यंतची लूट असते. मग इतकं सगळं असल्यानंतर सरकार काहीच का करत नाही हा प्रश्न येतो. मधल्या काळामध्ये काही इन्व्हेस्टिगेशन झाली. कंबोडिया, म्यानमार, थायलंड अशा विविध देशांमधून हे लुटीचे अड्डे चालवले जातात. यासाठी जे लोक रिक्रूट केले जातात, लोकांशी बोलण्यासाठी, कॉलिंग करण्यासाठी, त्यांच्या माध्यमातून लोकांना फसवण्यासाठी, एक माणूस जर तुम्ही असा मिळवून दिला तर तुम्हाला 95,000 रुपये हे दिले जातील, असं या संस्थांच्या HR कडून सांगितलं जातं. हो, हे जे लुटीचे धंदे चालवतात ना, या लोकांचे HR आहेत. HR कडून त्यांची रिक्रुटमेंट होते आणि रिक्रुटमेंट थ्रू लोक भरली जातात आणि रेफरलसाठी म्हणून 95,000 रुपये दिले जातात. आता इतकंच काय, पुढचं सांगतो. जी लोक रिक्रूट होतात त्यांना पगार तर मिळतो, मात्र तुम्ही सर्वसामान्यांना डिजिटल मार्गाने जितकं लुटाल तितका इन्सेंटिव्हही दिला जातो. असं असताना कारवाई का होत? का म्हणून फक्त बघ्याची भूमिका घेतली जाते. सर्व देश एकत्र काय येत, हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत सर्वसामान्य माणूस जो कष्टानं पैसा कमवतो त्याची लूट होतच राहणार आहे. आणि म्हणून आवाज उठवणं गरजेचं. आज ब्लॅक अँड व्हाईट मध्ये इतकंच. उद्या पुन्हा भेटून नव्या विषयासह. धन्यवाद.